मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी जान्हवी किल्लेकरची शाळा घेऊन तिला चांगलंच झापलेलं आहे। नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5चा आज आहे वीकेंडचा वार, म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांची भरली शाळा आणि एका सदस्याचे लागत आहेत क्लास। आणि मित्रांनो, खूप मोठी बातमी समोर येते भाऊच्या धक्क्यावरून की रितेश सरांनी जान्हवीची तिखट शब्दांमध्ये शाळा घेतलेली आहे। तर मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये अक्षय कुमार यांनी त्यांची टीम भाऊच्या धक्क्यावर आली होती आणि रितेश सरांनी जान्हवीची निक्कीबद्दलची चुगली सांगितल्यानंतर जान्हवीला चक्कर आली होती। मित्रांनो, जान्हवीची निक्कीबद्दलची चुगली होती ती अशी होती की जान्हवी वैभव आणि इरिनाजवळ बसून बोलत होती की आपण प्लॅन करतो आणि क्रेडिट आहे ती निक्की घेऊन जाते। हे जेव्हा रितेश सरांनी सगळ्यांसमोर जान्हवीला सांगितलं तर जान्हवी म्हणाली, ओ सर, काय बोलता, मी असं नाही म्हणाले। त्यानंतर रितेश सर तिच्यावर चिडले आणि म्हणाले होते की जे तुम्ही बोलता तेच मी इकडे सांगायला येतो। त्यानंतर जान्हवीला श्वास घ्यायला त्रास होऊन चक्करही आली होती, तर काहींचं म्हणणं होतं की ती नाटक करत होती। आता ह्याच भीतीने रितेश सर जान्हवीला बोलणार की नाही असं प्रेक्षकांना वाटत आहे। पण मित्रांनो, रितेश सरांनी जान्हवीला भाऊच्या धक्क्यावरती खूप झापलेलं आहे आणि तिला खूप सुनवलेलं आहे। मित्रांनो, या आठवड्यात जान्हवीने जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर जान्हवी विरोधात प्रेक्षक आणि काही कलाकारांनी संताप व्यक्त केलेला आहे। जान्हवी पॅडीदादांच्या करिअरविषयी बोलली, त्यानंतर त्यांना जोकर बोलली। ती पॅडीदादांना असं म्हणाली होती की पॅडीदादा आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून थकले आहेत आणि आता ती ओव्हर ॲक्टिंग इथे दाखवतात। यानंतर तिने पॅडीदादांची जाऊन माफीसुद्धा मागितली, पण तरीसुद्धा भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी जान्हवीला या गोष्टीवरून खूप झापलेलं आहे। ते जान्हवीला असं बोललेलं समजतंय मित्रांनो की अजून किती खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोलणार आहात। कोणाच्या पर्सनल आयुष्याबाबत, करिअरबाबत बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही जी स्वतःची ओव्हर ॲक्टिंग आहे ना, ती बंद करा आधी। पहिलं जाऊन बोलायचं, मग रितेश सर भाऊच्या धक्क्यावर काय बोलतील म्हणून जाऊन माफी मागायची। ही तुमची ओव्हर ॲक्टिंग आहे, ती तुम्ही दाखवताय। काय बोलता घरामध्ये जरा भान ठेवत जा। वयाने, करिअरने मोठ्या असलेल्या माणसाचा अपमान करताय। महाराष्ट्र बघतोय, एवढं लक्षात ठेवा। काय बोललात पॅडी भाऊला? बाहेर ओव्हर ॲक्टिंग करून थकले, आता ती ओव्हर ॲक्टिंग इथे दाखवतात। जोकर वगैरे शोभतं का तुम्हाला असं बोलणं? बाहेर ना अख्ख्या महाराष्ट्राने शेण घातले तुमच्या तोंडात। ज्या कलाकाराने अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं त्याला जोकर, ओव्हर ॲक्टिंग बोलताय? तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की बोलण्याचं भान ठेवा, शब्द नीट वापरा। तर मित्रांनो, अशा खूप तिखट शब्दांमध्ये सुनवल्यानंतर रितेश सरांनी जान्हवीला पॅडीदादांची माफी मागायला लावलेली आहे। तर मित्रांनो, आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पूर्ण एपिसोड आजचा की अजून किती सदस्यांची जोरदार शाळा रितेश सर घेतात ते। मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे? रितेश सरांनी जान्हवीची जोरदार शाळा घेऊन तिखट शब्दांमध्ये तिला सुनवलेलं आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।